प्रत्येक पालकांचं आपल्या मुलांवर जीवापाड प्रेम असतंच, मात्र अनेकदा कामाचा ताण, दररोजच्या जीवनात समोर येणारे विविध आव्हानं आणि अडथळे, तसेच मुलांचे संगोपन, त्यांची स्वप्न पूर्ण करण्यासाठी सुरू असलेली धडपड यामुळे अनेकदा पालकांना मुलांसाठीच वेळ देणं शक्य होत नाही. यामुळं मुलं आणि पालकांमधील अंतर वाढू लागतं. अनेकदा मुलं एकाकी होतात, काही वेळा तर ती कमी वयातच स्वतंत्र होतात आणि आई वडिलांशी नकळत दुरावा निर्माण होतो. जर तुम्हालाही धकाधकीच्या जीवनात आपल्या मुलांसोबत नात्याची वीण घट्ट करायची असेल तर दिवसातील काही मिनिटं त्यांच्यासाठी काढणं गरजेचं आहे. दिवसातील केवळ 9 मिनिटं देखील तुमचं मुलांसोबत नातं मजबूत करू शकतात. या 9 मिनिटांमध्ये नेमकं काय करावं असा प्रश्न अनेकांना पडेल. दिवसाची सुरुवात म्हणजेच मुलं सकाळी उठतात त्यावेळेची 3 मिनिटं ही महत्त्वाची आहेत. अनेकदा मुलांना गडबडीत उठून आई वडील आपापल्या कामांमध्ये गुंततात किंवा ऑफिसला जाण्याच्या तयारीला लागतात. मात्र सकाळची सुरुवात ही मुलांसोबत करा. सकाळी केवळ 3 मिनिटे मुलांना प्रेमाने उठवण्यासाठी द्या. त्यांना हसत अंथरुणातून उठवा. त्यांना जवळ घेऊन गुड मॉर्निंग म्हणा. यामुळे तुमच्या आणि मुलांच्याही दिवसाची सुरुवात सकारात्मकतेने होईल. संपूर्ण दिवसभरातील कोणतीही 3 मिनिटं आवर्जून मुलांसाठी काढा. यावेळी इतर काम न करता आवर्जून त्यांच्याशी संवाद साधा. मुलं शाळेतून आल्यावर किंवा जेवण करताना तुम्ही ही 3 मिनिटं देऊ शकता. यावेळी शाळेत काय झालं, त्यांच्या मित्रमैत्रिणींबद्दल किंवा त्यांच्या आवडत्या छंदाबद्दल गप्पा मारा. सुट्टीचे प्लॅन आखा. यामुळे त्यांना आपल्या पालकांना आपल्याबद्दल आपुलकी असल्याची भावना निर्माण होईल आणि त्यांचा पालकांवरील आत्मविश्वास वाढेल. जर तुम्ही नोकरदार असाल तर दिवसातून किमान 1 फोन कॉल करून त्यांची विचारपूस करा. या कॉलमध्ये अभ्यास किंवा इतर कामाबद्दल चर्चा करण्याऐवजी सहज गप्पा मारा. दिवसाअखेरची 3 मिनिटं. रात्री झोपताना मुलांसोबत दिवसभरातील अनुभवांबद्दल चर्चा करा. त्यांचा गप्पा किंवा अनुभव जाणून घेण्यात रस दाखवा. त्यांची स्वप्न जाणून घ्या. त्यांच्या गोष्टी ऐका किंवा त्यांना गोष्टी सांगा. मुलांबरोबर बेड टाईम घालवणं हा त्यांच्यासोबतचं नातं घट्ट करण्यासाठी एक उत्तम संधी समजली जाते. त्यामुळे मुलांना ही 9 मिनिटं देणं अत्यंत गरजेचं आहे. यावेळी त्यांच्याशी संवाद साधत असताना त्यांच्या बोलण्याकडे अधिक लक्ष द्या. त्यांच्या प्रत्येक कृतीला किंवा गोष्टीवर लगेचच विरोध करू नका किंवा नकारात्मकतेने व्यक्त होऊ नका. त्यांचं मत, प्रश्न, शंका जाणून घेण्याचा प्रयत्न करा. यामुळे तुमचं मुलांसोबत नातं घट्ट होण्यासाठी मदत होईल.